मनोज जरांगेंची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची अशी बैठक पार पडणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये मराठा समन्वयकांसोबत ही बैठक होईल आणि मराठा आरक्षणासंदर्भात पुढील भूमिका जरांगे आज जाहीर करणार आहेत। तर रात्री कर्मभूमी अंतरवाली येथे पोहोचताच सराटीत गावकऱ्यांकडून जरांगेंचं जंगी असं स्वागत सुद्धा करण्यात आलेलं होतं। तर त्यातलीच आपण काही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचताच मनोज जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आल्याची ही दृश्य आहेत। गुलालाची उधळण होत आहे राजपत्रित ज्यावेळेस निर्णय झाला, सूचना झाल्या आदिसंख्य पद निर्माण करण्याचा, ते सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला विषय होता। तरी आदिसंख्या पद निर्माण करार राजपत्रित करून आदिसंख्या पद निर्माण करून कायदा बनवावा लागला होता, तेव्हा ते टिकले। तसं तुम्हाला ही सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या टिकवायची असेल तर राजपत्रित अधिसूचना काढून तुम्हाला त्याचं कायद्यात रूपांतर करावं लागतं आणि कायद्यात रूपांतर करायसाठी अगोदर 15 दिवस हरकती मागावं लागतात आणि याचं कायद्यात रूपांतर आता येत्या अधिवेशनात होणार आहे। त्याची जी लागू आहे ती अंमलबजावणी ती उद्या सोमवारपासून लगेच सुरू होणार आहे। काही यांचं ऐकायची गरज नाही, मराठी त्यांचं कधीच ऐकत नाही। भुजबळ असू तिकडे भुजबळ असू यांचा समाज ऐकत नाही। यांनी सांगितलेलं सगळं खोटं। घटना तज्ज्ञ काय म्हणतील हे बघायचं मराठा समाजात। घटना तज्ज्ञ काय म्हणतायत हे महत्त्वाचं आहे। उल्हास बापट साहेबांची प्रतिक्रिया बघा, तुम्ही उज्ज्वल निकम साहेबांची प्रतिक्रिया बघा। हे म्हणजे वायाला गेलेली हे वायाला गेलेली भाजीपाला असल्यासारखा खेळ आहे। यांचं मनावर नाही घ्यायचं, हे वायाला गेलेले लोक आहेत आणि हे वायाला गेलेल्यांचं जर आपण डोक्यात घेतलं तर आपल्या लेकरात वाटलं होईल। हे बोलले की आपण म्हणायचं आता पक्क या, उलट मराठ्याने डोक्यात घ्यायचं। हे बोलले का आपण समजा आपलं पक्क या, ते जर मोर्चाकडे म्हणलं तर आपण समजायचे काढूच शकत नाही। आता कधी उलट धरायचं यांचं। आपल्याच खांद्याला खांद्या लावून प्रचंड ताकदीनं आपल्या सोबत राहिले असे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे या बांधवांचेही आपण कडकडत टाळ्या वाजून त्यांच्या मनापासून आभार मानतो। त्यांनीही कमी त्रास नाही सहन केला, आमचे इतकं टकलेलं त्यांना। त्यांचं कौतुक कोणी करायचं? काम झालं की सोडून दिलं, त्यांचं कौतुक कोणी करायचं? आपल्या गावाच्या वतीनं आपण त्यांना आरक्षण मिळालं, सगळ्या एक सफारी शिव असं सांगितलं होतं, आपण ते लवकर शिवणार। सफारी कापडाची बरं नव्हते, गाडी म्हणते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गौरव साई सध्या आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण पाहतोय मनोज जरांगेंची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची अशी बैठक पार पडणार आहे। समन्वयकांसोबत ते संवाद साधतील, नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? खरंय गौरी, मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन काल मनोज जरांगे पाटील रात्री उशिरा जालन्यातील अंतरवाली सराटीत दाखल झाले। त्यावेळी त्यांचं समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात स्वागत केलं, जंगी स्वागत करण्यात आलं। फुलांची उधळण असेल, गुलालाची उधळण असेल, काही तरुणांनी डीजेच्या तालावर देखील टेका धरला होता। अशा संपूर्ण वातावरणामध्ये काल जरांगे पाटलांचे मोठ्या आनंदात उत्साहात स्वागत करण्यात आले। दरम्यान आज मनोज जरांगे पाटलांची दुपारी 12च्या सुमारास गावकऱ्यांसोबत बैठक होणार आहे। मराठा स्वयंसेवक, मराठा समन्वयक, मराठा समाजाचे नेते यांच्यासोबत मनोज जरांगे पाटलांची आज बैठक होणार आहे। यामध्ये मनोज जरांगे पाटील आपली जी विजयी सभा आहे ही नेमकी कुठे घेणार, कधी घेणार, यासाठी कोणाला आमंत्रित करायचं या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे। कारगी नक्कीच गौरव, आपण पाहतोय की मराठा समाजाला जे आंदोलनाला मोठं यश मिळाल्यानंतर कुठेतरी ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर त्या संदर्भात या बैठकीत काही चर्चा होऊ शकते का? खरं आहे, काल जेव्हा अध्यादेश जारी केला होता तेव्हा जालन्यातील परतूरमध्ये देखील ओबीसी समाजाने निषेध व्यक्त केला होता। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करून आपला विरोध केला होता। दरम्यान आजची जी बैठक आहे, आजची बैठक ही नियोजन बैठक असणार आहे। या बैठकीमध्ये जी विजय सभा आहे याबाबतचं नियोजन कधी करायचं,
कोणाला निमंत्रित करायचं याबाबत ही बैठक होणार आहे. दरम्यान आज जर छगन भुजबळ यांनी काही प्रतिक्रिया दिली तर मग यावर निश्चित जरांगे पाटील बोलू शकतात. नक्कीच गौरव, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.